नमस्कार मंडळी. रेग्युलरसारखं दुपारचं जेवण वगैरे आवरलं आणि दुपारी परत रिपीट कामालाच बसणार होते, कारण एक्स्ट्रा काम करायचं आहे त्याच्यासाठी. तर त्याच्या आधी लक्षात आलं की थोडं राजमा, छोले आणि मटकी, थोडंफार काही डाळी जास्तीच्या आहेत. आता मी 8 दिवस नसणार, तर परत वगैरे किडं वगैरे होऊ नयेत म्हणून दुपारी जास्त ऊन येतं बाल्कनीमध्ये, तर तेवढ्यातच मी पेपर वगैरे खाली हांतरून सर्व काही जे काही डाळी वाळवायचे होते किंवा कडधान्य वाळवायचे होते ते पूर्ण पेपरवरती घालून वाळवायला ठेवले. म्हणजे रेग्युलर कामाचं कसं असतं की 9 ते 3पर्यंत शक्य होईल तितकंच म्हणजे 5.5 तास तर काम करावंच लागतं. तर आता मी एक्स्ट्राचे 2 तास होतील किंवा 3 तास होतील किंवा कधीकधी 3.5 तासही होतात, तसं मी एक्स्ट्रा काम पण करत आहे. कारण गावी थोडं सुट्टी घेता येतील त्या हिशोबाने माझं चालू आहे. कारण आता तब्येत ठीक नसल्यामुळे ऑलरेडी माझ्या ह्या महिन्याची पूर्ण सुट्टी संपलेल्या आहेत, पण मी एक्स्ट्रावर काम केलं तर मला तिथे सुट्टी भेटेल. ह्या हिशोबाने मी आता 4-5 दिवस झालं एक्स्ट्रा काम करत आहे. त्याच्यामुळे घरची जी कामं आहेत ते पूर्ण संध्याकाळपर्यंत येत आहेत. तर आता गार्गीची शाळाही सुट्टी असल्यामुळे तिलाही थोडं टाईमपास होत नाही आहे, कारण तिच्या समोरची जी मैत्रिणी होती ती सुट्टीसाठी तिच्या आजीच्या गावी गेलेली आहे. तर आता तिला गार्गीला एकटीला बसून घरात बोर होते, त्यामुळे तिचं काही टेंट हाऊस किंवा तिचे सॉफ्ट टॉईज होते मी आता ते बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे थोडं आणि परत जास्त घरात पसारा वाटतो आहे. तर असं घरात लहान मुलं असले ना तर असं हे जास्त कमी होणारच. तर बाहेरचं सोफा वगैरे पूर्ण आवरून झाल्यावर बेडरूममध्येही पसारा तसंच होतं, म्हणजे अंथरूण वगैरे. सकाळी अजिबात एवढं वेळ भेटतच नाही किंवा ह्या कामांमध्ये मी वेळ घालवतच नाही. तर संध्याकाळी एकदमच कसंही लोटून घ्यायचं असते, त्याचवेळी एकदाच लोटले. तर अशा प्रकारे आता सकाळी म्हणजे झाडू पण मारायचं, आता ते पूर्ण संध्याकाळी एकच टाईम झाडू लोटायचं काम चालू आहे. तर पूर्ण बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतले आणि त्याच्यानंतर लोटून घ्यायच्या आधीच जे काही बाहेर कडधान्य गाठले होते ते पूर्ण आधी काढून घेतले आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वच्छ लोटून झाडून घेतले. तोपर्यंत पूर्ण संध्याकाळ वाजले होते. देवासमोर दिवाबत्ती करूनही घेतली. तर चला, आजचा मिनी ब्लॉग मी इथेच संपवते. बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद बोलते. तर आज कोणी म्हणजे अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा असं म्हणत मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.